तेव्हा कुणाकडे पाठवलं आणि कधी? मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडे मी राजीनामा पाठवलेला आहे. आदरणीय पवारसाहेबांकडे पाठवलेला, आदरणीय सुप्रियाताईंकडे पाठवलेला आहे आणि रोहितदादांकडे पण पाठवलेला आहे. काय कारण काय? मागील अनेक दिवसापासून ह्या पक्षामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीमुळे मी थोडा अस्वस्थ झालो आणि जेव्हा पक्ष वेगळा झाला त्यावेळेस आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आम्ही पवारसाहेबांसोबत राहायचं आणि आम्ही सगळेजण एकजुटीनं थांबलोत पवारसाहेबांसोबत. पवारसाहेबांसोबत असलेल्या प्रेमामुळं निष्ठेमुळं आमची इच्छा झाली नाही कुठं जाण्याची. दरम्यानच्या काळामध्ये बरेचसे बाहेरच्या दुसऱ्या पक्षातून सुद्धा बरेचसे आमंत्रणं आम्हाला आली, पण आम्ही फक्त पवारसाहेबांच्या प्रेमापोटी हे सगळं नाकारलं. पण मागे महापालिकेला जेव्हा अजितदादासोबत युती झाली त्यावेळेस कार्यकर्त्यांना कळायला मार्ग नव्हता की आता आपण काय केलं पाहिजे आणि ही युती कशा प्रकारची, म्हणजे किती दिवसाची आहे की कायमस्वरूपी आहे. हे सगळ्या संभ्रमामध्ये सगळे लोक झाले, पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकाला फोन यायला लागले की आपण काय केलं पाहिजे आणि मग कुठलाही मार्ग सापडत नव्हता. आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन सुरू झाले आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शनला सुद्धा त्यांनी तीच भूमिका परत घेतली की तुतारी आणि घड्याळ एकच राहील किंवा दोन्हीपैकी एका चिन्हावर आपण त्या ठिकाणी इलेक्शन लढवावं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संभ्रम निर्माण झाले की आपण काय केलं पाहिजे. एकदा महापालिकेला एवढं मोठं अपयश आल्यानंतरही पक्षाची भूमिका बदलायला पक्ष तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काम करायला अवघड होतं. मला जिल्हा परिषदेची तयारी करण्याचे आदेश दिले होते, मी जिल्हा परिषदेची तयारी केलेली सुद्धा आहे. पण आज मी लोकांकडे जाऊन गेलोय, लोकांना भेटलोय, पण उद्या मला आता चिन्ह कुठलं सांगायचं हा फार मोठा संभ्रम माझ्या पुढे निर्माण झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं थोडंसं म्हणजे मलाही नाही पटलं म्हणून मी निर्णय घेतला. आता कोणत्या पक्षाला? आता समविचारी पक्षाचा माझा विचार आहे. आदरणीय जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब यांच्याशी माझी चर्चा चालू आहे. तर त्यातून काय सन्मानजनक मार्ग निघाला तर मी शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतो. भाजपतर्फे आपल्याला ऑफर भेटली तर आपण जाणार का भाजप? भाजपचा सध्या तरी माझ्या डोक्यात काही विचार नाही तसा. राजकारणात आपण सक्रिय आहात आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त पद भूषवण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काम कुठल्याही स्थानिक पातळीवरती झालेलं नाही. या आरोपामुळे तरी तुम्ही हे आज जे तुम्ही नाही तसं नाही, पद भूषवलेत, कामं झालेले आहेत, पक्षाचं काम व्यवस्थित चालू आहे, पक्षाच्या कामाला काही अडचण नाहीये. पण ऐन वेळेला ही भूमिका बदलल्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे. उलट पक्षाने माझा खूप मान सन्मान केलेला आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अगदी शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षापासून इथं फादरबॉडीचं जिल्हाध्यक्ष केलं, ओबीसी सेलचं जिल्हाध्यक्षपद दिलं, त्यानंतर आता मला शिक्षक सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी माझी नेमणूक केली. माझा खूप मान सन्मान केलेला आहे पक्षाने. उमेदवारीचं काही बोलणं चालू नाही माझं त्यांच्याशी, आणखी फक्त प्रवेशाचं बोलणं चालू आहे आणि त्यानंतर मग पक्ष जो जबाबदारी देईल ती आपण जबाबदारी घेऊ. असं अचानक काय झालं तुम्ही पक्ष सोडून या पक्षामध्ये जाल? मागील अनेक वर्षापासून तुम्ही इकडे कार्यरत होता. मी आता सांगितलं विषय तो. नाही, माझा थोडासा अँगल वेगळा असेल. बरोबर. तुमची सेक्युलर म्हणून ओळख आहे. हो हो. ज्या शिवसेनेला तुम्ही जातीवादी म्हणून राष्ट्रवादीमध्ये असताना करत होता, आज त्यांच्याकडे जाण्याची गरज तुमच्यावर वेळ आलेली आहे. असं काय झालं नेमकं? त्यांची विचार तुम्हाला? वेळ कुठलीच आलेली नाही मला कुठं जाण्याची. प्रश्न असा आहे की समविचारी पक्षासोबत जायचंय. मागील अनेक वर्षापासून आपण पाहत आहात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेची जी भूमिका आहे जी कट्टर हिंदुत्ववादाची होती तशा पद्धतीची राहिलेली नाही. कट्टरता म्हणजे कशी त्यांचं हिंदुत्ववाद किंवा एक जे काही वाद हिंदू मुस्लिम वाद असतो इलेक्शन पुरता असायचा. 12 महिने ते हा वाद कधी त्यांनी केलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मागच्या काही काळापासून पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस हे एकत्र येऊन काम करतायत. म्हणजे बऱ्यापैकी विचारांची या ठिकाणी एक वाक्यता झालेली त्या ठिकाणी आढळून आली. आणि निश्चितच कालची महापालिका जर पाहिली आपण तर महापालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून असंख्य या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत जे मुस्लिम समाजाचे आहेत. मग मुस्लिम समाजाचे माणसं जर या पक्षातून निवडून येत असतील तर आपण कशा पद्धतीने त्यांना म्हणू शकतो की आपण ते जातीवादी आहेत म्हणून? निवडणुकीचा जो निकाल लागला महापालिकेचा त्यानंतर तुमच्या निर्णयावर इन्फ्लुएन्स झाला असं वाटतंय का? महापालिकेचा जो निर्णय झाला तिथून मी डिस्टर्ब झालो. निकालानंतर नाही डिस्टर्ब झालो मी. जेव्हा महापालिकेला ठरलं की सोबत जायचं तेव्हा मग थोडंसं आम्हाला वाईट वाटलं आणि विचार करायला लागलो. आणि निकाल तर हे अपेक्षितच होता, हे असं होणारच होतं. तुम्हाला काही
पक्षाला काही सांगायचं आहे? मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं हा राजीनामा दिलेला आहे आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय रोहितदादा आहे, जयंत पाटील साहेब आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, फौजिया मॅडम आहेत, या सगळ्यांचं यांनी केलेलं मला सहकार्य, मार्गदर्शन मी आयुष्यभर स्मरणात ठेवील आणि यांच्याबद्दलचा आदर जो आहे तो आयुष्यभर कायम राहील.